स्टँडर्ड 7 जनरल सायन्स यामध्ये आज आपल्याला शिकायचं आहे लेसन नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता याआधी आपण 5 लेसन कंप्लीट केलेले आहेत, त्याचे एक्सरसाइज सहित पूर्ण झालेले आहेत. तर आता हा छोटासा पण तितकाच महत्त्वाचा असलेला लेसन आहे. तर ह्याचं नाव आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर आता ह्याच्यामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला, फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी कोणत्या असतात हे आधी आपण पाहू. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, मास, वेट, स्पीड, व्हेलॉसिटी, टेम्परेचर, ह्या ज्या सगळ्या आहेत ह्या डिफरंट, ह्या वेगवेगळ्या अशा काय आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटी आहेत. ह्या एक प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आहेत. तर क्वांटिटी कशाने हे करतो आपण, ती दाखवण्यासाठी, काहीतरी मोजण्यासाठी आपल्याला युनिट पाहिजे. मग ते कोणतं असतं, मग कधी वापरायचं, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला ह्या लेसनमध्ये करायचा. तर इथं तुम्हाला हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल शोन इन द पिक्चर मेजर्ड, म्हणजे इथं काही तुम्हाला आर्टिकल्स दिलेले आहेत, ते आर्टिकल्स आपण कसे मोजतो. तर इथं सुरुवातीला काय दिलं पहा, एक पहिलं पिक्चर काय आहे, ब्रिंजल. आता ब्रिंजल हे काय आहे, कशामध्ये मोजतो आपण, त्याचं युनिट आहे मेजरमेंटचं किलोग्राम. नंतर काय आहे थ्रेड, थ्रेडचं कशामध्ये मोजतो आपण, लेंथ, म्हणजे त्याची लांबी किती आहे काय ते मोजण्यासाठी आपण लेंथ म्हणतो त्याला. नंतर इथं व्हेजिटेबल लीफ व्हेजिटेबल दिलेले, तर ही कशी घेतो आपण, किलोग्राम किंवा किलोग्राममध्येच घेतो. त्यानंतर दिले वॉटर कशात मेजर करतो आपण, लिटरमध्ये करतो. त्यानंतर काय दिले, गोल्ड रिंग दिली, ती कशामध्ये मोजतो आपण, ग्राममध्ये मेजर करतो. त्यानंतर पुढं काय दिलं, क्लॉथ, तर क्लॉथ कशामध्ये काउंट करतो आपण, मीटरमध्ये. तर हे जे मेजरमेंट आहे ह्याची वेगवेगळ्या पद्धत आपण कशी अवलंबतो, कशाला किलोमीटर, कशाची लेंथ, कशाची किलोग्राममध्ये ही करतो, हे आपण आता ह्या ज्या आहेत ह्या फिजिकल क्वांटिटी. आता नेमकं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे आता आपल्याला पाहिजे. आता तुम्हाला मी आधी सांगितलं फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या असतात, तर वेट, मास, स्पीड, व्हेलॉसिटी, टेम्परेचर, ही सगळी फिजिकल क्वांटिटीची एक्झाम्पल आहेत. लक्षात आलं. तर व्हॅल्यू ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस, द स्पीड ऑफ व्हेइकल्स, हे पण कशाचं आहे, हे फिजिकल क्वांटिटीचं उदाहरण आहे. हे आपण दैनंदिन जीवनात इन डे टू डे लाईफ आपण पाहतो. क्वांटिटीज, आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. ह्या सगळ्या ह्यांना आपण काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. ओके. नेक्स्ट, अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड सांगण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं, तर व्हॅल्यू आणि त्याचं युनिट हे आपल्याला आवश्यक असतं. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलं आहे, स्वराली वॉक 2 किलोमीटर्स एव्हरी डे. इन दिस एक्झाम्पल 2 इज द व्हॅल्यू अँड किलोमीटर इज द युनिट यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्टन्स विच इज अ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, तर ही जी स्वराली आहे किती 2 किलोमीटर वॉक करते एव्हरी डेला. तर 2 काय आहे हे, तर 2 हे काय आहे, त्या सबस्टन्सची व्हॅल्यू आहे आणि तो कशामध्ये एक्सप्रेस केली आपण, ती किलोमीटरमध्ये. म्हणजे काय आलं त्याला, ते किलोमीटर करण्यासाठी आपण हे जे किलोमीटर आहे हे काय आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ द डिस्टन्स, त्या डिस्टन्सचं ते मॅग्निट्यूड आहे. तर हे करण्यासाठी, सांगण्यासाठी आपल्याला काय उपयोग झालेला आहे, इथं किलोमीटर किती झालेलं आहे, 2 किलोमीटर तिनं रोजची चालती. तर ह्यामध्ये काय, किलोमीटर हे काय वापरलेलं, आपलं युनिट वापरलेलं. आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या 2 प्रकारांमध्ये डिव्हाइड झालेल्या आहेत. तर पहिली आहे स्केलार क्वांटिटी आणि सेकंड आहे व्हेक्टर क्वांटिटी. तर आता स्केलार क्वांटिटी म्हणजे काय आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय हे आता आपल्याला पाहायचे. फर्स्ट आहे स्केलार क्वांटिटी. आता स्केलार क्वांटिटी म्हणजे काय पहा, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्केलार क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी की ती कंप्लीट होण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी तिला फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते
अशा ज्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलार क्वांटिटी. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय, तिथं काय आलं तर तिथं किलोमीटर त्याचं युनिट आणि काय आली, व्हॅल्यू आली. म्हणजे ही कोणती झाली, फिजिकल क्वांटिटीमधलाच प्रकार आला. इथं मॅग्निट्यूड प्रेझेंट आलं. दॅट इज अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम, वर्क, एक्सेट्रा. आता ह्याची उदाहरण काय सांगितलेत तुम्हाला, टेम्परेचर किंवा मास किंवा लेंथ, एरिया, डेन्सिटी, टाईम, ही जी सगळी हे आहेत, एक्झाम्पल्स आहेत. हिच्यामध्ये काय होतं तर हिच्यामध्ये व्हॅल्यू आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्हीचा समन्वय झालेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीचीसुद्धा आवश्यकता असते. म्हणून अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलार क्वांटिटी म्हणजे म्हणतो. उदाहरणार्थ आता पहा, तुम्हाला सांगायचं म्हणलं तर द लेंथ ऑफ द ट्युनल इज 2 किलोमीटर, द फॉरेवर टेम्परेचर इज 101 फॅरनहीट एक्सेट्रा. तर इथं काय दिलं आहे तर वी से दॅट द लेंथ ऑफ ट्युनल इज 2 किलोमीटर. म्हणजे आपल्याला रस्त्याची लांबी मोजायची असेल तर आपण कशामध्ये ती काउंट करतो, मेजर करतो, तर किलोमीटरमध्ये करतो. म्हणजे काय सांगितलं आपल्याला इथं, डिरेक्शन दाखवली का त्यांनी, कुठल्या दिशेला चालला आहे तो रस्ता, तर रस्त्याची दिशा डिरेक्शन दाखवली नाही आहे. तर तिथं काय दाखवलं, तो किती किलोमीटरचा दाखवला. म्हणजे इथं काय दाखवलं त्यांनी, युनिट दाखवले, फक्त त्याचं मॅग्निट्यूड दाखवलं. पण तेच आपल्याला त्याची डिरेक्शन नाही. किंवा दुसरं एक्झाम्पल म्हणजे काय दाखवले त्यांनी, 101 फॅरनहीट टेम्परेचर. म्हणजे हे टेम्परेचर कशात काउंट केलं त्यांनी, फॅरनहीटमध्ये केले. म्हणजे इथं तुम्हाला टेम्परेचर कोणत्या दिशेचं आहे, साऊथला आहे, ईस्टला आहे, नॉर्थला आहे का वेस्टला आहे सांगितलं आहे का, तर नाही. इथं फक्त काय सांगितलं आहे तुम्हाला की त्याचं एकक सांगितलं आहे, युनिट सांगितलं आहे, डिरेक्शन इथं मेन्शन केलेली नाही. म्हणून अशा ज्या क्वांटिटी आहेत तर त्याला काय म्हणायचं, स्केलार क्वांटिटी. लक्षात आलं. तर स्केलार क्वांटिटीमध्ये काय येईल, फक्त तुम्हाला त्याचं युनिट सांगता येईल, डिरेक्शन येणार नाही. त्याच्या अपोजिट आता सेकंड आपल्याला क्वांटिटी कोणती पाहिजे, तर व्हेक्टर क्वांटिटी. तर व्हेक्टर क्वांटिटीमध्ये काय येईल इथं आपल्याला, तर ह्याच्यामध्ये द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी जी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूडची सुद्धा आवश्यकता असते, त्याचबरोबर आपल्याला डिरेक्शनची सुद्धा आवश्यकता असते. म्हणजे ह्या क्वांटिटी एक्सप्रेस करताना डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही गोष्टी तिथं प्रेझेंट असतात. म्हणून अशी जी क्वांटिटी आहे, अशा क्वांटिटीला आपलं काय म्हणलेलं आहे, तर व्हेक्टर क्वांटिटी. आता ह्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला काय सांगता येईल, तर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आर द व्हेक्टर क्वांटिटी. आता वेलॉसिटी म्हणजे काय, तर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे वेलॉसिटी एक्सप्रेस करण्यासाठी काय सांगता येईल, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर त्या एखाद्या वस्तूनं एखाद्या पिरियडमध्ये कापलेलं अंतर म्हणजेच ते डिस्प्लेसमेंट. वरती त्याचे अंतर आणि खाली टाईम हे दिलेलं आहे. म्हणजे काय झालं, वेलॉसिटीलाच काय आलं तिथं, मग डिरेक्शन पण आली आणि मॅग्निट्यूड आलं. म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आलं, व्हेक्टर क्वांटिटीचं. ओके. त्यानंतर आपल्याला अजून एक एक्झाम्पल पाहायचं झालं तर डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टुवर्ड द नॉर्थ. म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट करायची कुठं, 20 किलोमीटर, कोणत्या दिशेला, नॉर्थला. आता 20 किलोमीटर, 20 काय आली, ही व्हॅल्यू आली, आणि किलोमीटर काय आलं, हे मॅग्निट्यूड आलं, त्याचं काय आलं, युनिट आलं. तर युनिट हे आलं, व्हॅल्यू आली, आणि कोणती दिशा आली, इथं नॉर्थ आली, म्हणजे डिरेक्शन आली. म्हणजे इथं काय आलं तुम्हाला, मॅग्निट्यूड आणि त्याची डिरेक्शन ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. म्हणून ह्या क्वांटिटीला आपण काय म्हणलेलं आहे, व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे काय, तर क्वांटिटी दॅट कॅन बी एक्सप्रेस बाय मॅग्निट्यूड अलॉंग इज अ स्केलार क्वांटिटी. एक्झाम्पल, मास, डिस्टन्स, स्पीड आर कॉल्ड स्केलार क्वांटिटी. आणि दुसरी पाहायची आपल्याला, द क्वांटिटी दॅट कॅन बी एक्सप्रेस कम्प्लिटली बाय मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बोथ इन अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन आलेल्या ह्याला काय म्हणायचं, व्हेक्टर क्वांटिटी. ह्याचे एक्झाम्पल, वेट, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट
हे लक्षात आलं आता. तर टू मेजर द फिजिकल क्वांटिटी स्टँडर्डाइज युनिट आर यूज. आता हे मोजण्यासाठी आपल्याला एक युनिट पाहिजे. तर हे मोजण्यासाठी कोणतं आहे, त्याआधी आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंट, मास. आता व्हॉट इज मीन बाय मास? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. म्हणजे एखाद्या मॅटरमध्ये, एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट मॅटर प्रेझेंट आहे हे दाखवणारं म्हणजेच काय, तर मास. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रिसाइट अ चेंज इन इट्स स्टेट्स विच इज कॉल्ड इनर्शिया. म्हणजे मॅटर चेंज काय करतं, तर त्याचं टेंडन्सी चेंज इन स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. म्हणजे काय, तर मास म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूमध्ये, एखादी वस्तू कशाची तयार झाली आणि त्या वस्तूमध्ये आपण काय भरलं हे जे सांगायचं असतं, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, मास म्हणतो. ज्यावेळेस त्याचं वजन होतं त्याला आपण मास म्हणतो. द लार्जर द मास ग्रेटर इज द इनर्शिया. मास जास्त असेल तर त्याचा इनर्शिया पण कसा असतो, जास्त असतो. लार्ज द मास ग्रेटर द इनर्शिया. ओके. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास कसा आहे, कोणती आहे, स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे कोणती सांगितली तुम्हाला, की तिथं काय आलं, तिथं फक्त आली काय, मॅग्निट्यूड आली. म्हणून आपण त्याला काय म्हणलं, मास इज अ स्केलर क्वांटिटी. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर. म्हणजे हा जो मास आहे हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला आणि तो काउंट केला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही, कुठेही इन द वर्ल्ड, कोणत्याही ठिकाणी नेऊन काउंट केलं तर. द क्वांटिटीज मास अँड वेट आर हाऊएव्हर डिफरंट. मग ह्याच्यामध्ये मास आणि वेटमध्ये काय फरक आहे, ग्राम अँड किलोमीटर आर द युनिट्स ऑफ मास. आता ह्या वेटची, क्वांटिटीचं मोजण्यासाठी आपल्याला एक युनिट आहे, हे कोणतं आहे, मासचं युनिट, ग्राम आणि किलोग्राम ही मासची 2 युनिट आहेत. आता नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन पुढं पाहायचं आहे. व्हेन वी यूज द टू पॅन कॉमन बॅलन्स इन अ शॉप वी कम्पेअर टू मासेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुकानदाराकडे तराजू पाहिलेला आहे, त्या तराजू वापरून आपण काय करतो, 2 वस्तूंची आपण काय करतो, तिथं तुलना करतो, कंपेअर करतो. म्हणजेच त्या वस्तूमधलं आपण काय करतो, मास काउंट करतो. मग आता मास म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं. आता मासमध्ये काय काय पॉईंट आहेत सांगता येईल तुम्हाला. तर मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स. नेक्स्ट काय सांगितलं मी, इट इज अ स्केलर क्वांटिटी. थर्ड काय सांगता येईल आपल्याला, इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. नंतर काय पाहिलं, इट इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट काय सांगता येईल, युनिट सांगता येईल. तर युनिट्स ऑफ मास इन किलोग्राम इन MKS सिस्टीम अँड ग्राम इन CGS सिस्टीम. आता हे MKS सिस्टीम आणि CGS सिस्टीम आपल्याला पुढे पाहायचे, पण हे तरी माहितीसाठी इथं सुरुवातीला सांगून देते, म्हणजे पुढं थोडंसं अजून क्लिअर होईल. ह्याच लेसनमध्ये आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये पाहायचे. आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला, वेट. आता वेट म्हणजे काय आणि कसं असतं याबद्दल आता आपण माहिती घेऊ. व्हॉट वी मेजर इन ग्राम्स, किलोग्राम्स इज मास अँड नॉट वेट. म्हणजे काय, म्हणजे ज्या वस्तू आपण ग्राम किंवा किलोग्राममध्ये मोजतो ते त्याचं वजन नसून ते त्याचं काय आहे, मास आहे. म्हणजे वेट नाही आहे त्याचं, ते काय आहे, त्याचं मास आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट ऑन धिस मास इज कॉल्ड द वेट. मग आता वेट म्हणजे काय, तर ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मासवरती ॲक्ट होतो, म्हणजे त्याच्यावरती फोर्स करतो, त्यावेळेस त्याचं जे वजन भरल तर त्याला काय म्हणायचं, आपल्याला वेट म्हणायचं. ओके. नेक्स्ट काय पाहायचं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट अँड ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. देअरफॉर वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा अर्थकडं त्या ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो, तेव्हा त्याच्या ज्या सेंटरमध्ये जो फोर्स निर्माण होतो, त्या वेटला ते जे फोर्स होतो त्यालाच काय म्हणायचं, त्या ऑब्जेक्टचं आपण वेट म्हणतो. देअरफॉर वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता वेट काय आहे, ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेस ऑन द अर्थ. म्हणजे काय, तर ही व्हेक्टर क्वांटिटी कशामुळे आहे, तर ह्याला
काय आहे, मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. म्हणजे कसं, डिरेक्शन कुठली आली तर ती अर्थकडं काय होतं, ॲट्रॅक्ट करतो टुवर्ड्स अर्थ, म्हणजे खालच्या बाजूला ते फोर्स काय करायला, ॲट्रॅक्ट करायला. आणि मॅग्निट्यूड पण आहे. ह्या दोन गोष्टी तिथं प्रेझेंट असल्यामुळं आपण त्याला कोणती क्वांटिटी म्हणतो तर व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. आता ही जर कशी आहे, ही इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेस ऑन द अर्थ. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं जर वेट केलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते जर वेट केलं तर आपल्याला ते कसं दिसतं, वेगवेगळं झालेलं पाहायला मिळतं. हे कशामुळं, तर त्या ठिकाणी असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. तर काही ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो, काही ठिकाणी जास्त असतो. पृथ्वीवरती म्हणजे आपण पृष्ठभागावर आहोत म्हणून इथं जास्त आहे. वर गेल्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा जसा वर जातो तसा तसा कमी होतो. त्यामुळं काय झालेलं आहे, हे इथं वेगवेगळ्या ठिकाणी आपलं वेट कसं आले, डिफरंट आले. ओके, मग वेटबद्दल काय काय सांगता येईल आपल्याला. वेट इज ॲन ऑब्जेक्ट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. सेकंड काय पाहिलं, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट काय पाहिलं, इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. पुन्हा नंतर काय सांगता येईल, इट इज अ ड्राईव्ह म्हणजे नॉट फंडामेंटल, इट इज फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट ह्याचं युनिट सांगता येईल, युनिट ऑफ वेट इज न्यूटन इन MKS सिस्टीम. तर ह्याचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. एवढे पॉईंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. आता नेक्स्ट त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचे, तर व्हाय वूड द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज मॅक्झिमम ॲट द पोल अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टचं जर वेट आपण एखाद्या पोलवरती केलं तर ते मॅक्झिमम येतं, आणि जर तेच वेट आपण इक्वेटरवरती जाऊन केलं तर ते मिनिमम होतं. हे असं कशामुळे होतं, तर इथं काय असेल, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे तिथं काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या वेटवरती काम करणारा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सट्रॅक्टेड बाय द अर्थ द ऑब्जेक्ट ॲट पोल इज मोर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सटेंट ऑफ द सेम ऑब्जेक्ट ॲट द इक्वेटर. ओके, नेक्स्ट काय म्हणतात, व्हाय इज द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ॲट अ हाय ॲटिट्यूड लेस दॅन इट्स वेट ॲट द सी लेवल. आता त्याचं वेट, एखाद्या ऑब्जेक्टचं वेट कुठे हाय ॲटिट्यूडला कसं येईल, लेस, कशाच्या तुलनेत, सी लेवलला केलेल्या वेटच्या तुलनेत. असं कशामुळं होतं, तर तिथं काय होईल, आता इथं पण काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच द अर्थ ॲट्रॅक्ट ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, त्या ऑब्जेक्टवरती ॲट्रॅक्ट होईल, इज द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट ॲट सी लेवल इज मोर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट द हाय ॲटिट्यूड. म्हणजे जितका सी लेवलला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल तितकाच जर आपण हाय लेवलला हिलवरती जाऊन केला तर तो कसा होईल, कमी भरेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथपर्यंत कमी झालेला असेल, म्हणून काय होईल, सो द ऑब्जेक्ट वेट लेस ॲट अ हिल ॲटिट्यूड दॅन द सी लेवल. म्हणजे ओके, नेक्स्ट, will it be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity, temperature. म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट, मास, वेट, डिस्टन्स, वेलॉसिटी, टेम्परेचर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या मेजर करत असताना त्याचा आपण काय करतो, जे युनिट वापरतो ते त्याचा वापर आपण सगळ्यासाठी एकच करतो का, म्हणजे एकच युनिट सगळ्यासाठी वापरतो का. तर आता पाहू आपण, इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटी. आपण जीवनामध्ये वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी वापरतो. ॲज दीज फिजिकल क्वांटिटीज आर डिफरंट फ्रॉम ईच अदर अ स्पेसिफिक युनिट इज यूज टू मेजर ईच क्वांटिटी. म्हणजे आपण वेगळ्या वस्तू आणतो, दूध घेतो आपण कशामध्ये घेतो, लिटरमध्ये घेतो, भाजी घेतो किलोग्राममध्ये घेतो, किलोमध्ये घेतो, किंवा एखादी छोटी जर वस्तू असेल तर आपण काय करतो, ग्राममध्ये आणतो. म्हणजे ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत तर ह्याचं युनिट कसं आहे, तर डिफरंट आहे. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर यूज व्हाईल मेजरिंग डिफरंट क्वांटिटी. म्हणून काय सांगता येईल आपल्याला, डिफरंट युनिट हे डिफरंट क्वांटिटीसाठी कसं आहे, मेजर करण्यासाठी वेगवेगळं असतं.
इथे छोटंसं एक माहिती, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का म्हणून त्यांनी विचारले. काय विचारले? आवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. म्हणजे काय, आपल्या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय झालेलं आहे, आपल्याला वेट मिळालं आहे, वजन मिळालं असतं. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिईंग लेस, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मूनकडं कसा आहे, लेस आहे. आवर वेट विल टर्न आउट टू बी लेस. म्हणजे काय, तर ज्यावेळेस चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असल्यामुळं तिथं काय होतं की आपल्या पृथ्वीपेक्षा आपलं वजन तिथं कमी भरतं. म्हणून काय सांगता येईल आपल्याला, आपलं जे मास आहे हे दोन्ही ठिकाणी सारखंच असतं, पण वेट कसं झालेलं आहे, कमी जास्त झालेलं आहे. पृथ्वीवरती असताना जास्त भरलं आणि चंद्रावरती गेल्यानंतर काय झालं, ते कमी भरलं. हा आपल्याला डिफरन्स इथं सांगता येईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळं मास आणि वेटमधला. लक्षात आलं? ओके. नेक्स्ट आता आपल्याला काय पाहायचं आहे, स्टँडर्डाइज मेजरमेंट. आता हे मेजर करण्यासाठी आपल्याला काही एकक पाहिजेत, युनिट पाहिजेत. आता हे कोणते आहेत हे आपण काय करू, उद्याच्या पिरियडमध्ये पाहू. ओके, बाय.